नमस्कार. आपल्या इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज 13 जून 2025च्या चालू घडामोडी आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 12 जून रोजी भारताच्या कोणत्या विमानाचा अपघात होऊन 210पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे? तर त्या विमानाचं नाव आहे AI-171. विमानाचं नाव लक्षात ठेवा, कारण खूप वेळेस अपघातात झालेली विमानं आणि हेलिकॉप्टरची नावं विचारलेली आहेत. प्रश्न दुसरा, भारतातील कोणते शहर भारताची बिमट्याची राजधानी बनले आहे? त्याचे उत्तर आहे बंगलोर. प्रश्न तिसरा, अर्जुन एरिगेसी भारताचा सर्वोच्च सत्ता असलेला बुद्धिबळपटू बनला असून तो कोणत्या राज्याचा आहे? तर हा खेळाडू आहे तेलंगणा राज्याचा. प्रश्न चौथा, अर्जुन एरिगेसी भारताचा कितवा ग्रँड मास्टर बनलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 54वा. प्रश्न पाचवा, भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025मध्ये 16 पदके जिंकून पदतालिकेत कितवा क्रमांक पटकावला आहे? तर पहिला क्रमांक पटकावला आहे. प्रश्न सहावा, मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर ते राज्य आहे आसाम. आणि महत्त्वाचं म्हणजे जो आपण प्रश्न पहिला बघितला, AI-171 विमान कोणत्या राज्यामध्ये क्रॅश होऊन कोसळले, असा पण प्रश्न पडू शकतो. तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही सपोर्ट करत असाल तर आम्हाला पण व्हिडिओ बनवता उत्सुकता येते की बाबा सपोर्ट करत आहेत म्हणून. आणि महत्त्वाचा विषय घेतो आहे आपण, त्यामुळं सपोर्ट करायला काही हरकत नाही. प्रश्न सातवा, विद्युत वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ. प्रश्न आठवा, UNFPA युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड च्या जनसांख्यिकी अहवालानुसार 2025मध्ये जगाची लोकसंख्या किती आहे? 8.045 अब्ज. प्रश्न नववा, बालविरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर त्याचं उत्तर आहे 12 जून. प्रश्न दहावा, 210पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होऊन विमान दुर्घटना कोणत्या राज्यात झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात. खूप मोठी दुर्घटना झालेली आहे ही, आणि आत्तापर्यंतच्या काळातली सर्वात मोठी दुर्घटना आहे. त्यामुळं विमानाचं नाव, राज्य नक्की लक्षात ठेवा. आणि सतत सांगतोय, अभ्यासासोबत ग्राउंडचीही जोड द्या, म्हणजे जाहिरात पडल्यानंतर आपल्याला सोपं जाईल. धन्यवाद. आपलं इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल शेअर करा